आज पंढरपूर मार्केटमध्ये हायेस्ट आजपर्यंतचा हायेस्ट दर निघालाय. आपण तो खरेदी केलाय. एवढा हायला मार्केट जायचं कारण काय? नाही, दरवर्षीपेक्षा यावर्षी शेतकऱ्यांनी जी पिकवलेला माल आणि जी अवकाळी संकटं आली, पाण्याची काहीतरी शेतकऱ्यांना एप्रिल मे मध्ये जी तुटवडा बसला, त्यामुळे यावर्षी क्रॉप ऑलरेडी कमीत कमी 40% लेस आहे आणि मार्केटिंगची रेट चांगली असल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांनी मार्केटिंगकडे कळता घेतल्यामुळं बेदाणा हा कमी पिकलेला आहे. म्हणजे बेदाण्याकडे शेतकऱ्यांनी थोडीशी पाठ दाखवली. त्यामुळं जो बेदाणा आता पिकवलेला आहे, जो शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकवली त्याचा जो बेदाणा तयार केला, त्या बेदाण्याची क्वालिटी फार अप्रतिम आहे. कारण की यावर्षी असलेलं क्लायमेट हे त्या बेदाण्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी पूरक आहे आणि त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी व्यवस्थित निवड करून त्या मालाची साईज ग्रेडिंग करून मालाची जी काही समजा कलरची जी काही ग्रेडिंग करणे ह्याच्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून मालाची ठेवण व्यवस्थित केलेली आहे. त्या शेतकऱ्यांना रेट हा मिळालेलाच आहे. असं काही नाही की ह्या शेतकऱ्यांनी कमीत कमी 25-30 लेडीज लावून हा एवढा निवडक असा बेदाणा तयार केला, तेव्हा ह्या शेतकऱ्याला एवढा रेट भेटला. आता लोक मशीनवरती जाऊन ग्रेडिंग करतात आणि जसा तसा होतोय तसं आणून लावतात. त्याचं साईज ग्रेडिंगकडे लक्ष नसतं किंवा कलर ग्रेडिंगकडे पूर्ण लक्ष नसतं. ज्याचं ग्रेडिंग आणि क्वालिटी चांगली असेल त्याला पुढे सुद्धा रेट चांगले मिळणार आहेत आणि यावर्षी बेदाणा हा 50% असल्यामुळं शेतकऱ्यांना पुढे रेट हे चांगलेच मिळणार आहे. हाय रेट जो गेलाय, काय मार्केट काय राहील? मार्केट हे स्थिर राहील. 250 ते 350 मार्केट स्थिर राहील. मार्केट कमी येणार नाही. स्टोरेजमध्ये माल नाही आहेत आमच्या भागात. मी स्वतः सांगलीचा आहे. आमच्या भागात जे स्टोरेज आहे त्याच्यामध्ये पर्याप्त असा माल नाही आहे. विजापूर भागातनं सुद्धा आमच्या सांगली तासगावला माल येतो, तो सुद्धा एवढा पर्याप्त माल नाही आहे. 40% सुद्धा स्टोरेज अजून भरलेले नाही आहे आणि पुढचा अजून महिना बाकी आहे. आणि पूर्ण भारत देशामध्ये जिथं आम्ही माल पुरवठा करतो त्या लोकांच्याकडे 25% सुद्धा माल नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. शेतकऱ्यांना रेट हा चांगला मिळतच जाणार आहे. शेतकरी वारंवार माल मार्केटला आणि तो शेतकऱ्यांना हा आकर्षक रेट आहेत. शेतकरी 99% आतापर्यंतचा जो रिपोर्ट आहे की शेतकरी हा माल विकायला लागलेला आहे. कितीला आपण माल घेतला? हा 650 रुपये किलो याप्रमाणे माल घेतला. हा काहीतरी 25 बॉक्सचा लॉट होता.